इंद्रियाची सार. आपण काय खावं संत वाङ्मयामध्ये सांगितले. इंद्रियाला ताब्यात ठेवावं. किती बी खात जाऊ नये, कधी बी खात जाऊ नये. शरीराला चांगलं नसतं. पुराणात सांगितलेलं आहे दिवसातून एक टाइम त्याला योगी म्हणतात. दिवसातून 2 टाइम जेवतो त्याला भोगी म्हणतात. दिवसातून 3 टाइम जेवतो त्याला भोगी म्हणतात. आपण कोण्या परिस्थितीत बघू. एखादा म्हणतात दिवसातून 3 टाइमापेक्षा जास्त जेवणारा ते महारोगी असतो. किती बी जेवतो त्याला पद्धत. ब्रह्मचारी माणसाने किती घास खावं, संन्याशाने किती घास खावा, संसारी माणसाने किती घास खावा हे सुद्धा काही पुराणामध्ये सांगितले. 8 घास खाणारा संन्यासी, 16 घास खाणारा ब्रह्मचारी. संसारी लोकांना सांगितलं 32 घास खा बाबा, का काम करावं लागते. आणि ते 32 घास असं हाताला रुसावडायचं नाही. तेलंगणामध्ये गेलं तर पैरा पप्पू अन्न पप्पू म्हणतात, असंच राहते. तसं चालत. आपण खायचं अन्न तळ हाताला लागू नये. गुरुवरे देवलुकर महाराज भागवतामध्ये सांगितले मर्यादा. झोपणं सुद्धा मर्यादा सांगितलेलं आहे. शरीर चांगलं राहावं असलं तर किती बी खाऊन किती झोपायचं नाही. ज्याला बुद्धीनं काम करायचं आहे त्यानं 4 तास झोपावं. ज्याला शरीरानं काम करायचं आहे त्यानं 8 तास झोपावं. 8 बी गेले 4 बी गेले 12 तास झोपतात. अजून दिवसा बी भूक लागली, जेवण झाली, पुन्हा सुस्ती चालूच नाही. एवढं करताना एवढं जेवताना देवाने ते बसवतो, तृप्त करतो. जगतामध्ये सगळ्यांचं पोट भरेपर्यंत देव सुद्धा जेवत नाही. भगवंताने जेवायला बसले, डोळे लावले. आई साहेबांनी विचारलं देवा जेवता तुम्ही, डोळे का लावता. नाही मला अगोदर मी सगळीकडे बघतो, सगळे जीव जेवले का नाही, त्यांचं पोट भरलंय का नाही बघायला. असे पोट भरलं तरच तुम्ही जेवता का. हो, कोणाला उपाशी ठेवत नाही. कारण माझे लेकरं जगत आहे, सगळे माझे लेकरं. मी जन्म दिला, कोणाला काही भेटल कोणाला काही भेटल, सगळ्यांचं पोट भरवत. दुसऱ्या दिवशी आई साहेबांना देवाला जेवायला वाढले. पण आई साहेबांना एक कार्य काय नाही, एक मुंगी घेऊन मुंगी घेतली, गाडीच्या डब्बीमध्ये पेटीमध्ये टाकून आणि आपल्याकडे घेतली. बघा देवानी म्हणतात बरोबर आहे का नाही. दुसऱ्या दिवशी जेवायला वाढले, भगवंताने डोळे मिटले, बघितलं, पुन्हा जेवायला सुरुवात. देवा तुम्ही तर काल म्हणलो सगळ्याचं पोट भरजीव करणार, तुम्ही जेवत नाहीये. जेवत नाहीये. माझ्याकडे एक जीव आहे, ती उपाशी आहे सकाळीपासून. बघ बरं मला दाखव. ती काळी डब्बी पेटी उघडल्याबरोबर मुंगी होती आणि मुंगीच्या बाजूला असं साखरेचा ढिगारा पडलेला होता. ते मुंगी साखर खाल्ली आणि तिथंच आराम. देव पोट भरवतो. काय नवलत्व आहे, त्यानं जन्म दिलेला आहे, पोट भरवतो. पण त्याचं पोट भरवण्यासाठी यशोदा महिना जीव घालायला. एवढंच नाही, तेवढा मोठा बलवान, तेवढा मोठा देव, तेवढ्या मोठ्या देवाला गवळणी कडेवर घेऊन नाचतात. किती नवलत्व या अभंगाचं. विश्व व्यापक कमळा